तर क्लासिफिकेशन ऑफ फीड्स अँड फॉडर्स, फीड आणि फॉडरचं आपण क्लासिफिकेशन बघतोय. तर रफेजेसमध्ये मराठीमध्ये चारा. तर फीड्स विथ अ हायर प्रपोर्शन ऑफ क्रूड फायबर आर ग्रुप्ड अंडर रफेजेस. म्हणजे असे फीड ज्यामध्ये क्रूड फायबर जास्त असतो ते रफेजेसमध्ये क्लासिफाय केले जातात. सो रफेजेस कंटेन मोर दॅन 18% ऑफ क्रूड फायबर अँड लेस दॅन 60% TDN. ठीक आहे. तर 18% जास्त क्रूड फायबर प्रेझेंट असतात रफेजेसमध्ये आणि 60% कमी TDN प्रेझेंट असतो. नाही ते TDN आपल्याला तर फर्स्ट पहा, सेमला दे आर युजली बल्की असतात ते ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेट. म्हणजे कॉन्सन्ट्रेट सोबत जर कम्पॅरिझन केलं तर रफेजेस आर पुअर इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. तर कॉन्सन्ट्रेटपेक्षा रफेजेस कसे असतात तर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमध्ये पुअर असतात. सो रफेजेस आर हाय इन cellulose and related compounds and thus of low digestibility. रफेजेस सेल्युलोजमध्ये हाय असतात आणि रिलेटेड कंपाऊंडमध्ये का तर त्यांची डायजेस्टिबिलिटी कशी आहे तर लो आहे. सो दे आर चीप ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेटपेक्षा ते कसे आहेत तर चीप आहेत. दे ॲक्ट ॲज फिलर म्हणून ते ॲक्ट करतात. आणि द ॲपेटाईट ऑफ ॲनिमल इज सॅटिस्फाईड ड्यू टू बल्कीनेस ऑफ रफेजेस. म्हणजे रफेजेस बल्की असल्यामुळं जो ॲनिमलचा ॲपेटाईट आहे तो सॅटिस्फाईड असा फील करतो. त्यानंतर दे आर डिवायडेड इन टू सक्युलंट अँड ड्राय. सक्युलंट आणि ड्राय म्हणजे मॉइश्चर कंटेंटच्या बेसिसवर रफेजेस आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, सक्युलंट आणि ड्राय. तर बघा, सक्युलंट फीड्स युजली कंटेन मॉइश्चर फ्रॉम 60 to 90%. सक्युलंटमध्ये 60 ते 90% काय असतो तर मॉइश्चर प्रेझेंट असतो. वेराज ड्राय रफेजेसमध्ये फक्त 10 ते 15% मॉइश्चर असतो. तर रफेजेसमध्ये 2 पार्ट आहेत. कुठला? सक्युलंट आणि ड्राय. सक्युलंटमध्ये 60 ते 90% मॉइश्चर असतो आणि मॉइश्चरमध्ये 10 ते 15% मॉइश्चर असतो. So raffages can also be grouped into maintenance quality containing about 3 to 5% DCP, non-maintenance quality containing 3% DCP, productive type containing more than 5% DCP and dry matter basis. तर बघा, मेंटेनन्स ऑफ क्वालिटीच्या बेसिसवर आपण रफेजेसला अजून डिवाइड करू शकतो. तर मेंटेनन्स क्वालिटी त्यामध्ये 3 ते 5% DCP असतो. नॉन मेंटेनन्समध्ये 3% आणि प्रोडक्टिव्ह टाईपमध्ये 5%पेक्षा जास्त DCP असतो. ठीक आहे. तर रफेजेस आपण सक्युलंट आणि ड्रायमध्ये डिवाइड करतो मॉइश्चरच्या बेसिसवर. सक्युलंटमध्ये जास्त मॉइश्चर असतो मॉइश्चरच्या ड्रायच्या कम्पॅरिझनमध्ये. तर मेंटेनन्स क्वालिटीवर आपण काय करतो तर रफेजेस आपण अजून डिवाइड करतो कशामध्ये. मेंटेनन्स क्वालिटी 3 ते 5% DCP असतो आणि नॉन मेंटेनन्समध्ये 3% असतो आणि प्रोडक्टिव्ह टाईपमध्ये 5%पेक्षा जास्त असतो. सो दी मेंटेनन्स टाईप रफेजेस आर ग्रीन मेज. ठीक आहे. द मेंटेनन्स टाईप रफेजेस आर ग्रीन मेज, गुड क्वालिटी सॉर्गम अँड ओट. तर मेंटेनन्स टाईप रफेजेसमध्ये काय येतं तर ग्रीन मेज, गुड क्वालिटी सॉर्गम आणि ओट येतात. तर मेंटेनन्स क्वालिटीमध्ये जो डायजेस्टिबल क्यूड प्रोटीन किती असतो तर 3 ते 5% असतो. देन नॉन मेंटेनन्स टाईप रफेजेसमध्ये स्ट्रॉज, कडबीज आणि स्टोवर्स. म्हणजे नॉन मेंटेनन्समध्ये जिथं डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन 3%पेक्षा कमी असतो त्यामध्ये स्ट्रॉ येतात, कडबी येतात किंवा स्टोअर येतात. सो प्रोडक्टिव्ह टाईप रफेजेसमध्ये बर्सिम, ल्युसर्ने किंवा काउपी. तरी यांचा जो DCP आहे तो 5%पेक्षा जास्त असतो. सो नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेट्स. लक्षात ठेवा, रफेजेस म्हणजे चारा. रफेजेसला आपण सकुलंट आणि ड्राय, त्यानंतर मेंटेनन्स, नॉन मेंटेनन्स आणि प्रोडक्टिव्हमध्ये डिवाइड करतो. नंतर कॉन्सन्ट्रेटमध्ये खाद्य जे आपण त्यांना देतो. सो दे आर द फीड्स युजली हॅव्हिंग लो मॉइश्चर. तर ह्यांच्यामध्ये मॉइश्चर कमी असतो. लेस दॅन 80% क्रूड फायबर. तर क्रूड फायबर किती असतो तर 18%पेक्षा कमी असतो. ठीक आहे. आणि रफेजेसमध्ये 18%पेक्षा जास्त असतो. लक्षात ठेवा, रफेजेसमध्ये 18%पेक्षा जास्त असतो आणि कॉन्सन्ट्रेटमध्ये 18%पेक्षा कमी असतो. अँड रिलेटिव्हली मोर डायजेस्टिबल न्यूट्रियंट दॅट इज मोर दॅन 60 TDN. अँड इन जनरल कॉन्सन्ट्रेट्स आर फीड्स दॅट आर हाय इन नायट्रोजन फ्री ग्रुप. ते नायट्रोजन फ्री ग्रुप हायली असतात. त्यामध्ये सिरियल्स येतात, ग्रेन्स, त्यामध्ये मेज, जवार, बाजरा असेल किंवा बाय प्रोडक्ट्स ऑफ ग्रेन्स असतील. अँड मिलेट्स, त्यामध्ये राईस ब्रान, व्हीट ब्रान, ग्राम चुनी किंवा तूर चुनी. ऑइल केक असतात किंवा GNC, कॉटन सीड केक,
अँड फीड्स ऑफ ॲनिमल ओरिजिन जसं की ब्लड मिल, बोन मिल किंवा फिश मिल अँड मोलॅसेस. So on the basis of crude protein content of dry concentrates, these are further classified as energy rich concentrate when crude protein is less than 10% and protein rich concentrate when crude protein value exceeds 10%. म्हणजे रफेजेस जसं आपण मॉइश्चरच्या बेसिसवर सकुलंट आणि ड्रायमध्ये आपण क्लासिफाय करतो, तसंच कॉन्सन्ट्रेट जे आहे ते क्रूड प्रोटीनच्या बेसिसवर आपण एनर्जी रिच आणि प्रोटीन रिचमध्ये डिवाईड करतो. तर एनर्जी रिचमध्ये 10% कमी असा क्रूड प्रोटीन असतं आणि प्रोटीन रिचमध्ये 10% जास्त असं क्रूड प्रोटीन असतं. तर एनर्जी रिचमध्ये कोण कोण येतं तर ग्रेन्स अँड सीड्स, मिल बाय प्रोडक्ट्स असेल, मोलॅसिस असेल किंवा रूट क्रॉप्स असतील. प्रोटीन रिचमध्ये ऑइल सीड मिल्स असतील, ऑइल सीड केक असतील, ब्रेवर्स ग्रेन्स असतील, ईस्ट असेल, मीट असेल, मिल असेल, बोन ब्लड मिल असेल किंवा फिश मिल असेल. त्यानंतर नॉन प्रोटीन नायट्रोजनमध्ये नायट्रोजन फीडस्टॉकमध्ये युरिया असेल, बायोरेट असेल, अमाइड्स असतील, न्यूक्लिक ॲसिड असेल, नायट्रेट असेल, प्युरिन असेल आणि पिरिमिडिन असेल. अँड इन कॉन्सन्ट्रेट्स द न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. तर जे न्यूट्रिएंट असतात ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात, त्यामुळे त्याला कॉन्सन्ट्रेट्स म्हणतो आपण. अँड दे आर पॅलेटेबल अँड इझिली डायजेस्टेबल. लगेच डायजेस्ट होतात ते रेफ्रिजरेटरच्या कम्पॅरिझनमध्ये. सो कॉन्सन्ट्रेट्स आर मेनली यूज्ड फॉर प्रोडक्शन पर्पज. प्रोडक्शनसाठी यूज करतात. सो दे आर रिलेटिवली कॉस्ट ॲज कम्पेअर टू रफेजेस. म्हणजे रफेजेसपेक्षा ते कसे आहेत तर कॉस्टली आहेत. रफेजेस ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेट कसे आहेत तर चीप आहेत. ठीक आहे. सो थर्ड आहे फीड ॲडिटिव्स. ठीक आहे. फीड ॲडिटिव्ज आर नॉट न्यूट्रिएंट. फीड ॲडिटिव्ह हे न्यूट्रिएंट नसतात. हावेवर इन द प्रेझेन्स ऑफ दीज सबस्टन्स इन द डायट द नरिशिंग व्हॅल्यू ऑफ रेशन इन्क्रीजेस which may result in higher rate of growth, improved carcass finish, higher reproductive efficiency, increased egg production as well as increased the efficiency of feed conversion. तर फीड ॲडिटिव्ह हे काही नाही आहेत तर न्यूट्रिएंट नाही आहेत, पण जर डाएटमध्ये जर फीड ॲडिटिव्ह प्रेझेंट असतील तर काय होतं की जे काही आपण रेशन देतो त्याची नरिशिंग व्हॅल्यू वाढते, जेणेकरून हायर म्हणजे ग्रोथ रेट जो आहे तो वाढतो, नंतर कार्केस फिनिश वाढतो, रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सी वाढते, एग्ज प्रोडक्शन वाढतं, देन फीड कन्व्हर्जनचं जे इफिशियन्सी आहे ती सुद्धा काय होते तर वाढते. सो दीज आर युजली रेफर्ड ॲज नॉन न्यूट्रिएंट फीड ॲडिटिव्स. म्हणजे नॉन न्यूट्रिएंट फीड ॲडिटिव्स म्हणतात त्यांना. अँड अ नंबर ऑफ ॲडिटिव्ज आर युज्ड इन नॉन रिम्युनंट डाएट. ठीक आहे. नॉन रिम्युनंट डाएटमध्ये कितीतरी ॲडिटिव्ज वापरतात. So the practice of supplementation of swine and poultry diet with various feed additives is showing an increasing trend. म्हणजे स्वाईन किंवा पोल्ट्री डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंटेशनसाठी फीड ॲडिटिव्ज वापरतात. तर तो काय करतो तर शोईंग अँड इन्क्रीजिंग ट्रेंड. तर फीड ॲडिटिव्ज मे बी क्लासिफाईड ॲज बिलो. फीड ॲडिटिव्हमध्ये काय काय येतं, अँटीबॉडीज असतील, कॉपर सल्फेट असेल, आर्सेनिक कंपाऊंड असतील, हार्मोनल प्रिपरेशन असतील, एन्झाईम प्रिपरेशन असेल, नंतर कॅकिडावस्टेट असेल किंवा डिवॉर्मिंग ड्रग्ज असतील, अँटीफंगल किंवा पिगमेंटेशन कंपाऊंड असतील. सो इनकॉर्पोरेशन ऑफ सम ऑफ द इम्पॉर्टंट फीड ॲडिटिव्ज गिवन बिलो. तर अँटीबायोटिक बघा. सो अँटीबायोटिक इज डिफाइंड ॲज सबस्टन्स प्रोड्युस्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी सबस्टन्स प्रोड्यूस केले कशासाठी, विच इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ अनदर ऑर्गॅनिझम. जे काय करते तर दुसऱ्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनहिबिट करतं, त्याला अँटीबॉडी अँटीबायोटिक्स म्हणतात. सो फ्रॉम द वर्क ऑफ स्टॉकस्टँड अँड असोसिएट्स ऑफ द अमेरिकन सिनेमिड कंपनी 1949, इट वॉज डिस्कवर्ड दॅट सर्टेन अँटीबायोटिक्स कुड इन्क्रीज द रेट ऑफ ग्रोथ ऑफ यंग पिग अँड चिक वेन इन्क्लुडेड इन देअर डाएट इन स्मॉल अमाऊंट. जर अँटीबायोटिक्स जर पिग आणि चिकच्या डाएटमध्ये जर आपण स्मॉल अमाऊंटमध्ये जर वापरले तर काय होऊ शकतं तर त्यांचा जो रेट ऑफ ग्रोथ आहे तो काय होऊ शकतो वाढू शकतो. सो दी फॉलोविंग अँटीबायोटिक्स हॅव बीन शोन टू हॅव ग्रोथ प्रमोटिंग प्रॉपर्टीज. जे काही इथं आपल्याला अँटीबायोटिक दिलेले आहेत तर त्यांच्या ग्रोथ प्रमोटिंग प्रॉपर्टीज आहेत यांमध्ये. त्यामध्ये पेनिसिलिन असेल किंवा ऑक्झिटेट्रासायक्लिन असेल, टर्मॅसिन असेल. देन वेट गेन इज मोस्ट एव्हिडंट ड्युरिंग पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ अँड देन डिक्रीजेस. म्हणजे वेट वाढतो रॅपिड ग्रोथच्या वेळेस आणि नंतर डिक्रीज होतो. सो सम अँटीबायोटिक्स हॅव अ स्पेअरिंग इफेक्ट ऑन बी विटॅमिन्स. ठीक आहे. तर काही अँटीबायोटिकचा एक स्पेअरिंग इफेक्ट असतो बी विटॅमिनवर. त्यानंतर
अँटीबायोटिक्स ऑल्सो प्रिव्हेंट द थिकनिंग ऑफ गट वॉल ऑफ इंटेस्टाईन. अँटीबायोटिक काय करतात तर इंटेस्टाईनची जी गट वॉल असते ती थिकन सुद्धा करू शकतात, सॉरी ती प्रिव्हेंट करू शकतात थिकनिंग अँड एनहान्स दी ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट. आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन काय करतात तर ते वाढवतात. सो इट ऑल्सो रिड्युसेस ऑर इलिमिनेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ पॅथोजन्स कॉजिंग सब क्लिनिकल इन्फेक्शन. म्हणजे सब क्लिनिकल इन्फेक्शन करणारे जे पॅथोजन असेल त्यांची ॲक्टिव्हिटी हे इलिमिनेट किंवा रिड्यूस करू शकतात अँटीबायोटिक. So they also stimulate the growth of microorganisms that synthesize known or unidentified nutrient. तर ते मायक्रोऑर्गॅनिझमची वाढ करू शकतात. कशासाठी की ते नोन किंवा अनआयडेंटिफाईड न्यूट्रिएंट जे सिंथेसाइज करतात त्यांचे. सो द ऑप्टिमम लेवल ऑफ मोस्ट अँटीबायोटिक्स इन द पीक डायट इज विदिन द रेंज ऑफ 5 to 15 mg per kg. म्हणजे पीक डाएटमध्ये एक ऑप्टिमम लेवलला ॲव्हरेज लेवलला जे अँटीबायोटिक वापरतात त्याचा रेट काय आहे तर रेंज काय आहे तर 5 ते 15 मिलीग्राम पर के जी. ठीक आहे. सो अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ हेल्थ ॲडिंग ऑरिओमायसिन किंवा टेरामायसिन सप्लिमेंट टू रेशन्स फॉर ग्रोईंग ऑफ फॅटनिंग पीक इन्क्रीजेस द ग्रोथ बाय अबाउट 50%, रिड्युसिंग द फीड इनटेक बाय 2 to 5. तर काय करतात तर हे जे ऑरिओमायसिन किंवा टेरामायसिन जर आपण सप्लिमेंट म्हणून दिलं रेशनमध्ये तर काय करतात तर जे फॅटनिंग पिगेज आहेत त्यांची ग्रोथ काय होते 15% वाढते आणि फीड इनटेक 2 ते 5 ह्याच्याने तो काय होतो तर कमी होतो. सो दी सकलिंग पिग्स गेन मोर बॉडी वेट. जे सकलिंग पिग्स असतात त्यांचं बॉडी वेट खूप वाढतं. अँड इन केस ऑफ पोल्ट्री पेनिसिलिन इज मोर इफेक्टिव्ह दॅन अदर अँटीबायोटिक्स स्पेशली टू यंग अँड ग्रोईंग चिक. जे यंग अँड ग्रोईंग चिक जे आहेत पोल्ट्रीमध्ये जर विचार केला तर पेनिसिलिन काय तर मोस्ट इफेक्टिव्ह आहे बाकी दुसऱ्या अँटीबायोटिक्सपेक्षा. सो ग्रोथ स्टिम्युलेशन हॅज बीन मॅक्झिमम वेन पेनिसिलिन हॅज बीन ॲडेड टू रेशन कंटेनिंग नो ॲनिमल प्रोटीन. म्हणजे अशा डाएटमध्ये किंवा अशा रेशनमध्ये ज्यामध्ये ॲनिमल प्रोटीन प्रेझेंट नाही आहे त्यामध्ये जर आपण पेनिसिलिन जर ॲड केलं तर ग्रोथ स्टिम्युलेशन काय होऊ शकते तर ग्रोथ स्टिम्युलेशन वाढू शकते. तर पहा नेक्स्ट काय आहे. सो the addition of aureomycin supplement to calf ratios has increased the growth rate of dairy cows. म्हणजे काफ रेशनमध्ये जर आपण ऑरिओमायसिन जर ॲड केला तर डेअरी काउची जी ग्रोथ रेट आहे तो काय होतो तर वाढतो. स्पेशली कधी वेन देर हॅड बीन मच ट्रबल फ्रॉम डिसिजेस. तर डिसिजेसमुळं जर जास्त ट्रबल असेल त्या हार्टमध्ये तर काय होतं तर तो ग्रोईंग रेट आहे तो वाढतो ऑरिओमायसिन ॲड केल्यामुळं. इट रिड्युसेस दी इन्सिडन्स ऑफ काफ स्कोअर्स आणि इन्फेक्शियस डिसिजेस. म्हणजे काफ स्कोअर्स आणि इन्फेक्शियस डिसिजेस रिड्यूस होऊ शकतात ऑरिओमायसिन वापरल्यानंतर. मोस्ट ऑफ दी ग्रोथ इम्प्रूव्हमेंट ऑकर्स बिफोर दी काव्स आर 8 weeks ओल्ड. म्हणजे जर काव्स जे आहेत ते 8 weeks ओल्ड व्हायच्या अगोदर ग्रोथ इम्प्रूव्हमेंट ऑकर होते. अँड फीडिंग डेली 30 milligrams ऑफ ऑरिओमायसिन किंवा टेरामायसिन पर काफ इज द डोस. म्हणजे एका काफला किती 30 मिलीग्राम ऑरिओमायसिन किंवा टेरामायसिन देऊ शकतो आपण रेशनमध्ये. सो ॲडल्ट ॲनिमल्स अँड काउज हॅव नो इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक्स ऑन मिल्क यील्ड किंवा ग्रोथ ऑफ फर्टिलिटी. तर ॲडल्ट ॲनिमल किंवा काउज जे आहेत त्यांच्यावर अँटीबायोटिकचा काही फरक पडत नाही किंवा त्यांची मिल्क यील्ड किंवा ग्रोथ ऑफ फर्टिलिटी वाढत नाही. देन अँटीबायोटिक्स शुड बी प्रॉपरली मिक्स्ड इन रेशन अँड शुड बी युज्ड अनपर्सिव्ड डोसेस. तर ते प्रॉपरली मिक्स झाले पाहिजेत आणि योग्य डोस त्याचा दिला गेला पाहिजे. सो दे शुड नॉट बी फेड टू ॲडल्ट ॲनिमल. ॲडल्ट ॲनिमलला देऊ शकत नाही आपण, ब्रीडिंग ॲनिमलला देऊ शकत नाही. अँड शुड नॉट बी युज्ड ओनली टू ग्रोईंग चिक्स पिग्स लॅम्स आणि शुड नॉट बी युज्ड ओनली टू ग्रोईंग चिक्स पिग्स लॅम्स आणि cows etc. for growth stimulation. The usually amount are between 5 to 30 gram of pure antibiotics per ton of feed depending upon species आणि type of diet. तर त्यांच्या स्पेसिस किंवा त्या डाएटच्या टाईपवरती. सो कॉपर सल्फेट ॲज अ फीड ॲडिटिव्ह मे बी यूज्ड इन द डाएट ऑफ ग्रोईंग स्वाईन इन क्वांटिटी टू सप्लाय 120 to 150 mg कॉपर पर kg ऑफ रेशन. तर कॉपर सल्फेट एक फीड ॲडिटिव्ह म्हणून ॲक्ट करू शकतो आणि तो ग्रोईंग स्वाईनच्या डाएटमध्ये आपण 125 ते 150 mg पर कॉपर kgला ॲड करू शकतो रेशनमध्ये. So copper shows a bacteriostatic effect on intestinal microbial population
अँड इट सेम्स टू हॅव अ ग्रोथ रिस्पॉन्स सिमिलर टू अँटीबायोटिक्स इन द डायट ऑफ ग्रोईंग साईन. म्हणजे सेम अँटीबायोटिक्सचा जसा रिस्पॉन्स आहे तसा कॉपर सल्फेट शो करतो. देन आर्सेनिक कंपाऊंड, दी आर्सेनिक हॅव बीन यूज्ड एज फीड ॲडिटिव्ह इन चिकन आणि स्वाईन रेशनमध्ये वापरू शकतो. आर्सेनिक कंपाऊंड्स हॅव प्रूव्ड टू बी युजफुल इन मेनी वेज बट हायली डेंजरस अँड पॉयझनस वेन मिसयूज. जर ह्यांचा जर मिसयूज झाला तर ते हायली डेंजरस होऊ शकतात किंवा पॉयझनस बनू शकतात. सो आर्सेनिकल्स यूज्ड ॲज फीड ॲडिटिव्ह, जे फीड ॲडिटिव्ह म्हणून आपण वापरतो. इम्प्रूव्ह दी ग्रोथ अँड मार्केट क्वालिटी ऑफ बॉयलर. ठीक आहे, तर त्यांचे ग्रोथ किंवा मार्केट क्वालिटी इम्प्रूव्ह करतात. अँड अँटीबायोटिक्स आर प्रेफर्ड ओव्हर आर्सेनिक कंपाऊंड्स ॲज दे डू नॉट प्रोड्यूस टॉक्झिक इफेक्ट. म्हणजे आर्सेनिक कंपाऊंडमुळे जो टॉक्झिक इफेक्ट होऊ शकतो तो अँटीबायोटिक्समुळं होत नाही. त्यामुळं आर्सेनिक कंपाऊंडपेक्षा अँटीबायोटिक्स जास्त वापरतात. सो हार्मोनल प्रिपरेशन पहा. हार्मोनल प्रिपरेशन्स स्पेशली हायपोॲक्टिव्ह अँड सेस्ट्रोजेनिक कंपाऊंड्स हॅव बीन ॲडेड इन डायट ऑफ चिकन अँड पिग्स सो दॅट इन्क्रीज द रेट ऑफ वेट गेन किंवा ब्रीडिंग एफिशियन्सी किंवा एग्ज प्रोडक्शन किंवा फॅट डिपॉझिशनसाठी कार्कास कुड बी अचिव्ड. म्हणजे या सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी हार्मोनल प्रिपरेशन्स त्यातल्या त्यात हायपोॲक्टिव्ह किंवा सेस्ट्रोजेनिक कंपाऊंड असेल तर डाएटमध्ये ॲड केले जातात चिकन किंवा पिगच्या. सो iodinated casein in and desiccated thyroid glands when used as feed additive have been observed to increase the metabolic rate of animals. म्हणजे iodinated casein in and desiccated thyroid gland जेव्हा फीड ॲडिटिव्ह म्हणून वापरतो आपण तर हॅव बीन ऑब्झर्व टू इन्क्रीज द मेटाबॉलिक रेट ऑफ ॲनिमल. तर ॲनिमलचा मेटाबॉलिक रेट काय होतो तर इन्क्रीज होतो. सो थायरॉक्झिन इज इन्व्हॉल्ड इन मरायनेटिंग द हायपोॲक्टिव्ह सबस्टन्सेस ॲपियर टू बी बेनिफिशियल. तर थायरॉक्झिन मरायनेटिंग दी हायपोथेटिक सबस्टन्सेस म्हणजे त्यामध्ये इन्व्हॉल्व केला जातो जेणेकरून तो आपल्याला काय होईल तर बेनिफिशियल होईल. सो हावेवर अंडर नॉर्मल कंडिशन्स वेअर ऑप्टिमम लेवल ऑफ न्यूट्रिएंट इज ऑफर्ड इट डज नॉट सीम नेसेसरी टू रिकमेंड द यूज ऑफ हायपोॲक्टिव्ह सबस्टन्सेस. तर नॉर्मल कंडिशनमध्ये जिथं ऑप्टिमम लेवल ऑफ न्यूट्रिएंट ऑफर केले जातात तिथं हायपोॲक्टिव्ह सबस्टन्सेस रिकमेंड करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. सो व्हेरी स्मॉल क्वांटिटीज ऑफ थायरॉइड थायरॉइड हॉर्मोनल प्रिपरेशन्स ॲट द रेट ऑफ 0.005 to 0.1 gram per day increase egg production particularly in chickens and which are in the last phase of their eggs production. तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ थायरॉइड हार्मोनल प्रिपरेशन आपण 0.005 ते 0.1 ग्रॅम पर डेला एग्ज प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी आपण वापरू शकतो. पर्टिक्युलरली चिकन्समध्ये जेव्हा ते त्यांच्या एग्ज प्रोडक्शनच्या लास्ट स्टेजमध्ये असतात. बट देन स्लाइट एक्सेस मे ब्रिंग अबाउट मोल्टिंग अँड ड्रॉप इन एग्स प्रोडक्शन. म्हणजे अचानकच जर त्यांच्या ह्याच्यामध्ये जर चेंज झाला तर काय होऊ शकतं तर मोल्टिंग होऊ शकते किंवा एग्ज प्रोडक्शन ड्रॉप होऊ शकतं. सो थायरोप्रोटीन्स यूज्ड ॲट द रेट ऑफ 40 to 200 ग्रॅम पर टन ऑफ स्वाईन डाएट इम्प्रूव्ज दी वेट गेन ऑफ ग्रोईंग पिग आणि मिल्क प्रोडक्शन फर्टिलिटी अँड लिबिडो ऑफ दी ब्रीडिंग ॲनिमल. So at one time, a synthetic estrogen compound, diethyl stilbestrol, were extensively used in the developed country for stimulating the growth and efficiency of weight gain and fat deposition on the carcass of chickens. तर एका टाईमला जर सिंथेटिक नायट्रोजन कंपाऊंड जर एक्सटेन्सिव्हली जर यूज झाले डेव्हलप कंट्रीमध्ये यूज झाले होते ग्रोथ आणि इफिशियन्सी वाढवण्यासाठी वेट गेन किंवा फॅट डिपॉझिशनसाठी कार्कास ऑफ चिकनमध्ये. सो हावेवर इट्स यूज इन चिकन फीड इज प्रोहिबिटेड इन USA सध्या. आणि डायस्टिरोल अँड डायकेट इज ऑल्सो यूज ॲज अन इस्ट्रोजन ॲक्टिव्ह सबस्टन्स इन द डाएट ऑफ बॉयलर. किती नॉट 2% इन द रेशन. तर एकदा काय झालं होतं सिंथेटिक नायट्रोजन इस्ट्रोजन कंपाऊंड डायइथाइल स्टिल्बेस्ट्रॉल तो एक्सटेन्सिव्हली वापरला गेला होता डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये ग्रोथ आणि इफिशियन्सी ऑफ वेट गेन किंवा फॅट डिपॉझिशनसाठी. तर नंतर काय झालं तर त्यामुळे काय झालं इट्स यूज इन चिकन फीड USA मध्ये तो प्रोहिबिट झाला. सो थायरोप्रोटीन्स रेनिक अँड टर्नर डेव्हलप्ड दी मेथड ऑफ प्रोड्युसिंग थायरोप्रोटीन म्हणजे आयोडिनेटेड केसिन ऑफ हाय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी त्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे.
सो फीडिंग ऑफ थायरोप्रोटीन इन्क्रीजेस मिल्क यील्ड अँड फॅट कंटेंट इन मिल्क. तर थायरोप्रोटीन दिल्यामुळे काय होतं तर मिल्क यील्ड आणि फॅट कंटेंट मिल्कमधला वाढतो. देन बट इन्क्रीज डिड नॉट परसिस्ट लॉंग इवन विथ कंटिन्युअल फीडिंग ऑफ थायरोप्रोटीन. Then the most effective daily dose of thyroprotein or protein to the diet has increased the milk production from 50 to 20% above control animals if a concomitant increase in energy intake was maintained. जर मोस्ट इफेक्टिव्ह डेली डोज ऑफ थायरोप्रोटीन जर डाएटमध्ये वाढ काय करतात तर मिल्क प्रोडक्शन वाढवतात 15 ते 20% आणि काय होतं तर concomitant increase in energy intake काय होतं तर मेंटेन होते. सो इफ द ॲडिशनल फीड इज नॉट गिवन, जर ॲडिशनल फीड जर नाही दिलं तर काय होतं रिस्पॉन्स काय होतं तर म्यूट होतो ह्याचा थायरोप्रोटीनचा. सो सडन विड्रॉल ऑफ थायरोप्रोटीन विल कॉज मिल्क प्रोडक्शन टू ड्रॉप बिलो दॅट ऑफ नॉर्मल लेवल, म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा सुद्धा कमी होऊ शकतं मिल्क प्रोडक्शन. थायरोप्रोटीन ऑल्सो इन्क्रीजेस ग्रोथ रेट इन पिग काउज आणि लॅम्प्स. तर एन्झाईम ॲज फीड ॲटिट्यूड, एन्झाईम ॲज फीड ॲटिट्यूड बघा result in result with the enzyme treatment of diet suggests that the digestive enzymes secreted by chicken are normal sufficient for digestion of carbohydrate. तर रिझल्ट विथ एन्झाईम ट्रीटमेंट ऑफ डाएट, त्यामुळे काय होतं की डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होतात, जे सिक्रेट केले जातात चिकनमधून, तर ते काय करतात तर कार्बोहायड्रेट डायजेस्ट करण्यासाठी किंवा फॅट किंवा प्रोटीन जो डाएटमध्ये प्रेझेंट आहे ते डायजेस्ट करण्यासाठी सफिशियंट आहे असं म्हटलं जातं. सो नो बेनिफिट मे बी एक्सपेक्टेड फ्रॉम द यूज ऑफ एन्झाईम प्रिपरेशन ॲज फीड ॲडिटिव्स. तर एन्झाईम प्रिपरेशनपासून आपण कुठला बेनिफिट एक्सपेक्ट करू शकत नाही फीड ॲडिटिव्ह म्हणून इन केस ऑफ डाएट कंटेनिंग कॉमन पोल्ट्री फीड. ठीक आहे. सो पेलेट बाइंडर, त्यामध्ये बेंटोनाइट किंवा बाय प्रोडक्ट ऑफ पेपर अँड पल्प इंडस्ट्री, हेमिसेल्युलोज एक्सेट्रा. So nitrofurans and bearing drugs used in chicken and pet diet. Nitrofurans are reported to control necrotic entities and swine dysentery in pigs and coccidiosis in poultry. तर ह्यामध्ये वापरले जातात. देन अँटीफंगल, त्यामध्ये सोडियम प्रोपिनेट, सोडियम बेन्झोएट, quaternary ammonium compounds and certain antifungal antibiotic like Nistin are sometimes used as feed additive to retard the fungal growth in stored pig and poultry feed and mash. तर सोडियम प्रोपिनेट, सोडियम बेन्झोनेट, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड किंवा हे जे आहेत फंगल अँटीबायोटिक निस्टिनसारखे, ते सम टाईप फीड ॲडिटिव्ह म्हणून वापरू शकतो. ते काय करतात तर जे काही स्टोअर्ड पीकमधली जी फंगल ग्रोथ आहे किंवा पोल्ट्री पीकमधली किंवा माशमधली, तर ती रिटार्ड करू शकतात. सो अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी कॉज्ड ड्यू टू प्रीऑक्युपेशन ऑफ अनसॅच्युरेटेड फॅट इज अनडिझायरेबल. तर ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी जी प्रीऑक्युपेशन ऑफ अनसॅच्युरेटेड फॅट जे आहे ती कशी आहे तर अनडिझायरेबल आहे. सिन्स द पॅलेटिबिलिटी काय होते तर रिड्यूस होते ड्यू टू प्रोडक्शन ऑफ फ्लेवर, ऑफ फ्लेवरमुळे ती रिड्यूस होते. सो अँटीऑक्सिडंट्स आर द केमिकल कंपाऊंड्स विच हॅव द कॅपॅसिटी ऑफ प्रिव्हेंटिंग ऑक्सिडेशन ऑफ अनदर सबस्टंट. म्हणजे अँटीऑक्सिडंट केमिकल कंपाऊंड आहेत ज्यांच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे तर दुसऱ्या सबस्टन्सचे ऑक्सिडेशन करण्याची कॅपॅसिटी आहे, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करण्याची कॅपॅसिटी आहे. सो अँटीऑक्सिडंट्स सच ॲज ब्युटालेटेड हायड्रॉक्झी ॲनिसोल, देन DPPD, इथोक्झायूम अँड BHT हॅव बीन ॲडेड इन द फीड्स टू प्रिव्हेंट रॅन्सिडिटी. तर हे जे अँटीऑक्सिडंट आहेत BHA, DPPD, इथोक्झायूम किंवा BHT, ते रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करण्यासाठी वापरतात. So pigmentation compound, these are added sometimes in poultry mash to enhance the yellow pigmentation of eggs yolk, of skin and shank of boilers. तर these are म्हणजे पोल्ट्री मॅशमध्ये कधी कधी ॲड केले जातात कशासाठी तर एग्सचं जे आहे पिगमेंटेशन, येलो पिगमेंटेशन ते एनहान्स करण्यासाठी. एक्झाम्पल झॅन्थोफायलस पिगमेंट, येलो मेज, ग्रीन लिव्हसर्ने एक्सेट्रा. सो नेक्स्ट आहे टर्म्स दिलेले आहेत काय तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे काय. सो अँटीऑक्सिडंट्स आर कंपाऊंड्स दॅट प्रिव्हेंट ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी ऑफ पॉली अनसॅच्युरेटेड फॅट. म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटची जे ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी जो प्रिव्हेंट करतो त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात.
देन प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर प्रोबायोटिक्स आर लाईव्ह कल्चर्स ऑफ युजफुल बॅक्टेरिया अलॉंग विथ मेडिसिन इन विच दे वेअर ग्रोन. तर प्रोबायोटिक म्हणजे काय, तर लाईव्ह कल्चर आहेत युजफुल बॅक्टेरियाचे जे मेडिसिन सोबत ग्रो केले जातात. सो दी ऑर्गॅनिझम्स यूज आर बेनिफिशियल स्ट्रेन्स ऑफ लॅक्टोबॅसिलस किंवा स्ट्रिप्टोकोकस. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, रफायजेस म्हणजे काय, त्याचं सर्क्युलंट आणि ड्रायमध्ये क्लासिफिकेशन, मेंटेनन्स, नॉन मेंटेनन्स आणि प्रोडक्टिव्हमध्ये क्लासिफिकेशन. देन कॉन्सन्ट्रेटचं क्लासिफिकेशन एनर्जी रिच आणि प्रोटीन रिचमध्ये बघितलं. त्यानंतर थर्ड फीड ॲडिटिव्हमध्ये वेगवेगळे आपण बघितले कोणकोणते फीड ॲडिटिव्ह. अँड लास्ट पॉईंट आहे फीड सप्लिमेंट. म्हणजे फीड सप्लिमेंट, तर फीड सप्लिमेंट्स आर दोज सबस्टन्स विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन फीड बट नॉट इन ॲडिक्वेट क्वांटिटी. तर ते ऑलरेडी प्रेझेंट असतात फीडमध्ये, पण म्हणजे सफिशियंट अमाऊंटमध्ये ते प्रेझेंट नसतात. सो दे आर ॲडेड इन फीड टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ ॲनिमल. मग ते फीडमध्ये ॲड केले जातात. सो पहिलं आहे त्यामध्ये मिनरल सप्लिमेंट. Whenever it is not possible to provide adequate mineral through feeding stuff available, the mineral supplements would be used. जेव्हा जे फीड स्टफ अवेलेबल आहे त्यामध्ये जर ते अमाऊंट कमी असेल तर नंतर हे मिनरल सप्लिमेंट दिलं जातं. सो कॉम्प्लेक्स मिनरल मिक्सचर्स आर ऑफन फाउंड इन द मार्केट कंटेनिंग मेनी मिनरल्स. तर कॉम्प्लेक्स मिनरल मिक्सचर मार्केटमध्ये भेटतात. सो दीज मिनरल्स आर असोसिएटेड विथ ऑस्मोटिक रिलेशनशिप अँड ॲसिड बेसिक इक्विलिब्रियम. तर ते कशासोबत असोसिएटेड आहेत, तर ऑस्मोटिक रिलेशनशिप आणि ॲसिड बेसिक इक्विलिब्रियम सोबत. सो दे आर वायटल फॉर ग्रोथ, मिल्क प्रोडक्शन अँड रिप्रोडक्शन. तर ग्रोथ, मिल्क प्रोडक्शन, रिप्रोडक्शन होऊ शकतं. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ एनी मिनरल वुड बी इमिजिएटली रिफ्लेक्टेड थ्रू द ॲनिमल परफॉर्मन्स. म्हणजे ॲनिमलच्या परफॉर्मन्सवरून आपण एखाद्या मिनरलची डिफिशियन्सी लगेच रिफ्लेक्टेड होते ती, त्यामुळे कळते आपल्याला. देअरफॉर इट इज इसेन्शियल टू सप्लिमेंट दी रेशन ऑफ ॲनिमल विथ मिक्सचर. म्हणजे मिक्सचर करून ते दिलं पाहिजे. मोस्ट ऑफ द लेग्युमिनस फॉडर्स, ऑइल केक्स अँड ॲनिमल प्रोडक्ट्स आर रिच सोर्सेस ऑफ मिनरल्स. तर लेग्युमिनस फॉडर्स असेल, ऑइल केक असेल, ॲनिमल प्रोडक्ट असेल, तर मिनरलचे रिच सोर्सेस आहेत. Supplementing rations with good quality mineral mixture is most convenient, and in some cases additional quantities of trace minerals may be necessary, but they should be used as per the needs. तर ॲडिशनल क्वांटिटी जी आहे ट्रेस मिनरलची ती गरजेची असते, पण ते गरज असेल तरच ते यूज केले पाहिजेत. सो सजेस्टेड फॉर्म्युला फॉर मिनरल मिक्सचर, सजेस्टेड फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामध्ये बघा, स्टरलाइज्ड बोन मिल असेल तर 45 पार्ट्स, देन ग्राउंड चॉक असेल तर 10, डायकॅल्शियम फॉस्फेट असेल तर 12, कॉमन सॉल्ट असेल तर 30, येलो ऑक्साईड ऑफ आयर्न असेल तर 0.5, पोटॅशियम आयोडाईड असेल तर 0.25, स्टार्च असेल तर 0.75, सोडियम कार्बोनेट असेल तर 0.75, सोडियम थिओसल्फेट असेल तर 0.75. ॲड फॉर 50 kg म्हणलेलं आहे खाली जे दिलेलं आहे ते. त्यामध्ये काय येतं, तर कोबाल्ट क्लोराईड 22 ग्रॅम, कॉपर सल्फेट 113 ग्रॅम, मॅंगनीज सल्फेट 141 ग्रॅम, देन झिंक सल्फेट 140 ग्रॅम. त्यानंतर बघा, सिंपल मिनरल मिक्सचर इज 2 पार्ट्स ऑफ डायकॅल्शियम फॉस्फेट. सिंपल मिनरल मिक्सचर काय असतो, तर डायकॅल्शियम फॉस्फेटचे 2 पार्ट असतात त्यामध्ये, अँड 1 पार्ट ऑफ कॉमन सॉल्ट असतो, जो काय करतो तर बेटर रिझल्ट देतो. सो मिनरल मिक्सचर्स आर अवेलेबल इन पावडर फॉर्म अँड ब्रिक फॉर्म. पावडर फॉर्ममध्ये किंवा ब्रिक फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात. अँड डोज ऑफ 50 to 60 ग्रॅम दिला पाहिजे ऑफ मिनरल मिक्सचर इन रेशन, सफिशियंट ॲनिमलला 1 दिवसाचं रेशन भेटण्यासाठी. सो दी एक्झाम्पल ऑफ मिनरल मिक्सचर इन ब्रिक फॉर्म इज ॲरोलिक. ब्रिक फॉर्ममधलं मिनरल मिक्सचरचं एक्झाम्पल आहे ॲरोलिक, and it is a mineral salt like for cattle, goat, sheep and buffalo. Then it ensures additional mineral supply to livestock, and the animal are relishingly like these bricks, and which in them increases their water and feed intake resulting in better production. म्हणजे ॲनिमलला सुद्धा हे आवडतं ब्रिक फॉर्ममध्ये, अँड काय होतं तर वॉटर आणि फीड इंटेक वाढतो आणि बेटर प्रोडक्शन भेटतं आपल्याला. दुसरं आहे मिनरल एलिमेंट नंतर व्हिटॅमिन सप्लिमेंट. डिफिशियन्सी ऑफ एनी व्हिटॅमिन कॉज फिजिकल डिसऑर्डर होतो बॉडीमध्ये ॲनिमलच्या, त्यामुळं सो इट इज इसेन्शियल टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट विटॅमिन्स टू ॲनिमल. त्यामुळे ॲनिमलला ॲडिक्वेट विटॅमिन्स भेटले पाहिजेत. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ द विटॅमिन्स, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. म्हणजे फॅटमध्ये सोल्युबल आहेत ते आणि वॉटर सोल्युबलमध्ये आहेत ते. सो फॅट सोल्युबलचं एक्झाम्पल आहे विटॅमिन ADEK, आणि वॉटर सोल्युबलचं आहे विटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन C. तर या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ फीड्स अँड फॉडर्स. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलेलं आहे रफेजेस, त्यानंतर कॉन्सन्ट्रेट्स, थर्ड फीड ॲडिटिव्ह आणि फोर्थ फीड सप्लिमेंट्स. सो दिस इज ऑल अबाउट दी क्लासिफिकेशन ऑफ फीड्स अँड फॉडर.